निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे। गांडीवं संसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः। असं एखाद्याला काही सांगत असताना ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणजे शरीराचे जे हावभाव असतात, चेहऱ्यावरचा जो भाव आहे, हातपाय आपण जशा मुद्रा करतो, हलवतो, त्या पद्धतीने एक आपण जे काही सांगायचे ते समजवलं जातं आणि ते सर्व तशा पद्धतीने जे काही सांगायचं होतं ते श्रीकृष्णांना अर्जुनाने सांगून झालं आणि त्यात सगळं सांगितलं की मला कंप सुटतोय, माझ्या हातात आता धनुष्य मला धरता येत नाही, ते खाली गळून पडते, मला उभंही राहता येत नाही, याच्यात काय समजायचं ते समजा सगळं. आपण बघितलंच आहे की हा एक प्रकारचा अटॅक आलेला आहे अर्जुनाला. त्याला जे काही धक्का बसलाय, मानसिक ताण त्याच्या सहन न झाल्यामुळे त्याला जो त्रास आहे, त्यामुळे त्याच्या मेरुदंडातनं परिणाम झालेला आहे, तो मेंदूवरती परिणाम झालेला आहे आणि अशा तऱ्हेने ही एक विशिष्ट रोगांची लक्षणं आणि रोग पुढे अमुक अमुक पद्धतीने जे होतात त्याच्यासाठी घडणारी जी मानसिक कारणं आहेत ती कारणं आपण पाहिली, त्याप्रमाणे अर्जुनाने सांगून झालं. आता यापुढे अर्जुन असं सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्यांनी थोडी जबाबदारी स्वतःवर घेतलेलीच होती सांगून की माझं मन जरा भ्रमिष्ठासारखं होत आहे म्हणून. म्हणजे नुसती मला चक्कर आली असं नाही म्हणला, तो म्हणाला की भ्रमतीवच मे मनः. त्यामुळे यापुढे आता तो अजून श्रीकृष्णाला, कारण श्रीकृष्ण अजूनपर्यंत काही बोललेले नाही आहेत, तर त्यांना आता तो समजवण्याचा प्रयत्न पुन्हा करतोय आणि तो जो आहे तो आपण पुढचा श्लोक आता पाहूया की यामध्ये त्याने काय म्हटलं, निमित्तानि च पश्यामि. म्हणजे हे केशव, निमित्तानि म्हणजे सगळी लक्षणं जी आहेत ती लक्षणं विपरीताने म्हणजे विपरीत अशी पश्यामि म्हणजे मला दिसत आहेत. आहवे म्हणजे युद्धात, स्वजनम म्हणजे स्वकुलाचा, हत्वा म्हणजे वध करून, मला श्रेयः कल्याण अनुपश्यामि म्हणजे दिसत नाही. अर्जुन हा एवढा मोठा योद्धा, परंतु बऱ्याच वेळा शारीरिक असमर्थता असली किंवा एकदा का मेंदूनी कुठल्याही कारणाने विपरीत असं काम करायला सुरुवात केली की सगळं विपरीतच दिसायला लागतं. तसं अर्जुनाला या ठिकाणी विपरीत काय दिसलं हे तर आपल्याला काही कळत नाहीये, कारण आत्तापर्यंत विपरीत असं काहीच झालं नाहीये. दोन सैन्य समोर समोर युद्धाला उभी आहेत, शंख वाजलेले आहेत, आता युद्ध करायचं. अर्जुनाने सांगितलं त्याप्रमाणे भगवंतांनी बरोबर त्या मध्यभागी रथ उभा केला, ते अर्जुनाने सैन्य दोन बाजूची पाहिली, यात विपरीत काय दिसलंय. परंतु मेंदूमध्ये दोष उत्पन्न झाल्यामुळे अर्जुन हे असं विपरीत दिसतंय असं म्हणतोय आणि त्याबरोबरच त्याला आता असं लक्षात राहत नाहीये की समोर श्रीकृष्ण आपला रथ चालवणारे बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर आपण असं सगळं बोलायचं, धाडस करायचं की त्यांना काहीतरी एखादी नवीन घटना सांगितल्यासारखी. श्रीकृष्णालाही दिसतच आहे की काय विपरीत आहे का काय नाही ते, परंतु तो काय अर्जुन त्यांना असं सांगतोय की मला हे विपरीत दिसतंय आणि स्वकुलाचा वध करून कल्याण मला दिसत नाही, श्रेय हा दिसत नाही. एक गोष्ट आहे की अर्जुन हा मोठा योद्धा आणि संबंध पांडवांचं, पांडव सैन्याला अख्ख्या तो सेनापतीपद स्वीकारून आलेला आहे आणि अशा वेळेला त्याची योग्यता मोठी असल्यामुळे त्यांनी प्रेयस म्हटलं नाही. त्याचं एवढं भ्रमती मन असं त्याचं हे झालेलं असताना सुद्धा तो श्रेयस म्हणतोय की याच्यात मला श्रेय दिसत नाही. काय प्रेयस आणि श्रेयस ही आपल्याला आपण समजून घ्यायला लागतात की जे मनाला आवडतं आणि जे स्वार्थाचं असतं ते प्रेयस. मला ही व्यक्ती प्रिय आहे, मला हे आवडतं ते आवडतं ते, ही सगळी प्रेयस जी आहेत ती माणसाला अंतिमतः सुख देत नाहीत. तर श्रेय म्हणजे अंतिम कल्याणाचं आणि हे जे श्रेयस आहे ते श्रेयस मला याच्यात दिसत नाही. म्हणजे त्याची शब्दयोजना तर फार उत्तम आहे, परंतु मला या ठिकाणी अर्जुनाचं धाडसी वाटतं की श्रीकृष्णाला असं सांगणं की मी असं विपरीत पाहतोय, म्हणजे तुला नाही दिसत आहे का,
असं अर्जुन, समजा श्रीकृष्णांनी त्यावेळेला त्याला म्हटलं असतं की मी काही ते डोळे मिटून बसलोय, ध्यानाला बसलोय, मी तुझा रथ चालवायला बसलोय, तर मला दिसत नाही, तुला एकट्याला विपरीत दिसतंय हे सगळं. परंतु श्रीकृष्ण नुसते हसत होते आणि ते हास्य जे आहे ते अर्जुनाला अधिक मला वाटतं नामोहरम करत असावं, नर्वस करत असावं. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की मला यामध्ये काही श्रेय दिसत नाही. का नाही श्रेय दिसत आहे? तर मी स्वतःच्याच मंडळींना, म्हणजे या युद्धामध्ये मी जर स्वजनम हत्वा म्हणजे वध केला त्यांना, तर कसं चालणार? एक गोष्ट बरोबर आहे, अर्जुनाने एक मुख्य पॉइंट पकडलेला आहे. त्याला त्याचं ताबडतोब रोगाची कल्पनाही आलेली आहे की हा रोग काय आहे, असं याच्यातनं आपल्या लक्षात येतं की त्यांनी मर्मावर बोट ठेवून सांगितलं की हे सगळं मला का होतंय? कारण मला स्वजन हत्वा हे मला सहन होणारं नाहीये. मी आपल्याच माणसांना कसा काय मारेन? बरेच वेळा असं आपण म्हणतो, ज्या वेळेला कुठे दंगे धोपे होतात, लोक जाळपोळ करतात, तर नंतर असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये त्यांचीही माणसं मारली जातात. पण त्याची ज्यांना स्वैरसूतक नसतं अशी माणसं अत्यंत ही वेडी. अर्जुन तसा नव्हता. त्याला एक लक्षात आलं की आपल्याला धर्मयुद्ध करायचंय, पण त्यामध्ये आपले लोक कशाला मारायचे? जे यामध्ये असं होणार आहे की शत्रू सैन्य जसं मारलं जाईल, जे चुकीच्या मार्गाने चुकीच्या तत्वासाठी उभे राहिलेत त्यांची हत्या करायची, हे बरोबर आहे, किंवा त्यांना हरवायचं युद्धामध्ये, पण बरोबरीने चांगल्यासाठी उभे राहिलेली मंडळी पण मरतील ना. तेव्हा अर्जुनाला एक गोष्ट खटकत होती, हा त्याचा मोठेपणा म्हणायचा. आणि त्याबरोबरीने अर्जुनाने श्रीकृष्णांना एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की हा माझा रोग जो आहे, मी हा जो रोग आहे, म्हणजे त्याला आपण मगाशी एकदा असं समजून घेतलं होतं की आयुर्वेदामध्ये त्याला हृदयविकार म्हणता येईल, पॅरालिसिस म्हणता येईल. परंतु अर्जुनाला हा इच्छा पॅरालिसिस, म्हणजे त्याच्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व काय म्हणूया त्यांना निष्क्रिय झाल्या आहेत, त्या अशा तऱ्हेने त्या इच्छा काम करू शकणार नाहीत असं त्याला झालंय. आणि त्याला प्रत्यक्ष रोग नाहीये, परंतु रोगासारखी लक्षणं आहेत, म्हणून मी त्याला अर्जुन रोग असं नाव ठेवू शकेन. आणि या अर्जुन रोगावरती इलाज असतो गीता योगाचा. तर अर्जुन रोग, गीता योग. आपण श्रीमद भगवद्गीतेचं नियमित पठण करीत असाल, अभ्यास करीत असाल, तिच्या प्रसारासाठी प्रयत्न करीत असाल तर आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे साम मराठी, सकाळ भवन, प्लॉट नंबर 42B, सेक्टर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614.